कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह, भाग 23। दुपारची वेळ होती। अक्षय आपले सर्व लेक्चर आवरून आपल्या केबिन मध्ये बसला होता। आज त्याचा चेहराही नेहमीपेक्षा फ्रेश दिसत होता, जणू प्रोफेसर साहेबांच्या चेहऱ्यावर ग्लो पसरला होता। तो तर आज फुल हवेत होता, कारणही तितकंच मोठं होतं। आज साहेब त्यांच्या बायकोची उष्टी कॉफी पिऊन आले होते आणि ही गोष्ट त्याच्यासाठी खूप मोठी महत्वाची होती। आता या क्षणी ती त्याच्या सोबत नसली तरी तिच्या उष्ट कॉफीची चव अजूनही त्याच्या जिभेवर होती। तो तर चेअरला टेकून डोळे बंद करून तीच चव अनुभवत बसला होता। खरंच जिजू म्हणाले तसं बायकोची उष्टी कॉफी पिणं म्हणजे तिच्या ओठांवर किस करण्या एवढं कमी नाही। यार, माझी बायको कसली गोड आहे। उफ, तिचे पिंकिश ओठ। यार, तो दिवस केव्हा येईल जेव्हा अमूल्या माझी असेल। पण अक्षय, आताही ती तुझीच आहे, फक्त ती तुला भाव देत नाही, तुझ्याशी बोलत नाही। पण याला कारणही मीच आहे। तिच्या प्रेमाला नाकारलं मी, जे करायला नको होतं, पण मी मुद्दामून काहीच केलं नाही। असो, आता मिशन फक्त अमूल्या। मला फक्त अमूल्या हवी आहे, माझी अमूल्या। अक्षय स्वतःशीच विचार करत बसला होता। एवढ्यात त्याच्या डोक्यात काही आलं आणि त्याने मोबाईल हातात घेत एक कॉल फिरवला। एका रिंग मध्ये पलीकडून कॉल रिसीव्ह झाला। हॅलो बबलू, मी जे सांगितलं होतं ते काम झालं का? पलीकडून कॉल रिसीव्ह झाला तसा अक्षय म्हणाला, बॉस, काय सांगितलं होतं तुम्ही आणि कोणतं काम? बबलूने विचारलं। बबलू, तुझा विसरपणा जरा कमी कर, नाहीतर माझी वाट लागेल। बरं मला सांग, माझ्या सामानाची टेम्पो शहराबाहेर पोहोचली का? अक्षयने विचारलं। बॉस, तशी तुमची टेम्पो शहराबाहेर पोहोचली आहे, पण तरी एक प्रॉब्लेम आहे, बबलू म्हणाला। कोणता प्रॉब्लेम? अक्षयने पुन्हा विचारलं। तुमच्या टेम्पोचा शोध सुरू आहे, तिला आपल्या फार्म हाऊसवर शिफ्ट करू का? बबलूने विचारलं। हा ठीक आहे, म्हणजे मला वेळ असेल तेव्हा मी चेकिंगसाठी येऊन जाईल, पण तोवर नीट लक्ष घाल, नाहीतर मी तुला जगातून घालवेन। अक्षय धमकीच्या सुरात म्हणाला। नाही बॉस, मी व्यवस्थित लक्ष घालेन। जमलं तर तुमच्या टेम्पोला पेट्रोल डिझेल देऊन त्याची व्यवस्थित काळजी घेईल, बबलू म्हणाला। गुड, पण लक्षात ठेव, टेम्पोला कुठे जाऊ देऊ नकोस। थोडे दिवस आपल्याला तिचा पाहुणचार करायचा आहे। अक्षय। जी बॉस, बबलू। जा कामाला लाग आणि टेम्पो व्यवस्थित फार्म हाऊसवर शिफ्ट कर। काही वाटलंच तर मला कॉल कर। आता ठेवतो मी। बबलूशी बोलून झालं तसं अक्षयने कॉल कट केला आणि तो पुन्हा चेअरला टेकून बसला। पण हाय रे त्याचे नशीब, दुसरा कॉल आला आणि त्याने आधी स्क्रीनवर नाव पाहिलं। घरून कॉल होता। हॅलो, कोण बोलतंय? अक्षयने विचारलं, कारण कॉल लँडलाईन वरून आला होता। मामा, मी छोटी परी बोलते, पलीकडून परी म्हणाली। हा, पुढे बोल। अक्षय। मामा, तू मला शॉपिंगला घेऊन जाणार होतास, आपण केव्हा जायचं? परीने विचारलं। संध्याकाळी जायचं ठरलं आहे ना, माझं काम झालं की मी घरी येईल, मग आपण जाऊया। आता मी कॉल ठेवू? अक्षय। नको मामा, अजून मामी आपल्या सोबत येणार की नाही ते सांग। मला आपल्या सोबत मामी हवी आहे, परी म्हणाली। हो परी, पण मी म्हणालो होतो ना, तिला खूप कामं असतात, ती आपल्या सोबत येणार नाही राणी। अक्षय। पण मामा, मी म्हणाले होते ना की मी मामीला सांगेन, ती माझं ऐकेल मामा। परी। मग तू तुझ्या मामीला सांगून आपल्या सोबत तिला शॉपिंग साठी तयार कर, मग आपण तिलाही आपल्या सोबत घेऊन जाऊ, ओके? अक्षय। पण मामा, मामी आपल्या सोबत आली तर तुला आवडेल ना? परी। म्हणजे माहिती नाही, पण कदाचित हो। तू तिला आपल्या सोबत येण्यासाठी तयार तर कर, हवं तर तुझ्या डॅडीची मदत घे, नाहीतर तुझ्या गोड नानीला सांग। तुझ्या नानीला ती कधीही नाही म्हणणार नाही, नाहीतर तू तिला इमोशनल ब्लॅकमेल कर, म्हणजे त्याने ती पटकन तयार होईल। अक्षय। मामा, पण तू हे काम का करत नाही? मामी तुझं ऐकणार नाही का? परी म्हणाली। नाही ना शोना, ती माझं ऐकत असती तर मी ती झोपेत असताना तिला का किस केलं असतं ना? मी खूप घाबरतो तिला, अक्षय नाटकीपणे म्हणाला। तू खूप खोटं बोलतो मामा, तू मामीला नाही घाबरत, पण असू देत, मी माझ्या मामीला आपल्या सोबत घेऊन येणार म्हणजे येणार। मी आत्ताच डॅडीकडून तिसरा प्लॅन करून घेते,
बाय बाय मामा. परी. बाय शोना. पलीकडून परीने कॉल कट केला, पण तिचं वागणं पाहून अक्षयला मात्र हसूच आलं. यार, ही परी म्हणजे खलनायक आहे. अगदी जिजूंवर गेले आहे. पण मला मात्र त्या दोघांपासून जपून राहायला हवं. दोघांचं नवे अक्षय. घरातील सर्वच एकमेकांना सामील आहेत. त्यांनी तर तुम्हा दोघांना एक करायचं असं ठरवलेलं दिसतंय. पण एवढ्या सहजासहजी मी तरी त्यांच्या हाती लागणार नाही. असो, त्यांचं काम ते करतील, आपलं काम आपण करूयात. माझ्यासाठी तसंही काही कठीण नाही, ज्यावर माझं नाव, ती वस्तू आणि व्यक्ती फक्त माझी असते. असो, अक्षय स्वतःशीच विचार करत होता. जेव्हा त्याला आपल्या कामाबद्दल लक्षात आलं, तसे काही रजिस्टर ओपन करून तो ते चालवू लागला आणि त्यातच तो रमून गेला. संध्याकाळी 4च्या सुमारास वसुंधराताई किचनमध्ये चहा बनवत होत्या आणि त्यांचे एकुलते एक जावई आणि त्यांची नात मात्र तिसरा प्लॅन तयार करण्याच्या मागे लागले होते. दुपारपासून किमान अर्धा वेळ त्यांनी प्लॅन बनवण्यातच घालवला होता. तसंही दोघंही रिकामेच होते. जावई तर सासूरवास करायला आले होते नाही का, पण इकडे येऊन तर त्यांचे पराक्रमच गाजत होते. असो. डॅडी, तुझं आजच कसं डोकं चालत नाही? अरे जरा वेळाने मामा घरी येईल ना, मग मामीचं काय करायचं? तिलाही आमच्या सोबत घेऊन जायचं आहे ना. तू नीरव मामा असता तर त्याने लगेचच प्लॅन रेडी करून दिला असता. तुला काहीच येत नाही डॅडी. परी नाराज होत म्हणाली. परी, रणे अगं मी प्रयत्न करतोय ना, पण ती अमूल्य आहे. ती तुझ्या मामासोबत येणार नाही शोना. मिहीर. पण का डॅडी? मी समजावे ना तिला. तू सांग ना, मी काय करू? तू सांगशील ते सर्व मी बोलेन. परी. हो का? मग मी सांगते ते तुला बोलावं लागेल. पण तरीही मला वाटत नाही की अमूल्य अक्षय सोबत जायला तयार होईल. आणि ते दोघं सोबत गेले तरी त्यांच्यात संवाद होईल की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. वसुंधरा किचन मधून चहाचा ट्रे घेऊन बाहेर निघून आल्या. त्यांनी परी आणि मिहीरला चहा बिस्किट दिलं आणि त्या दोघांना जॉईन झाल्या. नानी, पण मी आहे ना. मी मामा आणि मामीला सोबत घेऊन जाईल. मी मामीला कॉल करू का नानी? परी एकीकडे चहात बिस्किट खात म्हणाली. हो कर, पण ती नाही म्हणाली की तुला तिच्याकडे हट्ट करावा लागेल. त्याने ती नाही म्हणाली तर तिला सरळ इमोशनल ब्लॅकमेल कर. आणि त्यानेही झाला नाही तरच मी तिच्याशी बोलेन. ओके? वसुंधरा म्हणाल्या. ओके नानी, आता मी मामीला कॉल करू? परी उत्साहित होत म्हणाली. पण मी तुला कॉल लावून देते. लँडलाईन वरून करूया, म्हणजे मी यात सामील आहे हे तिला कळणार नाही. वसुंधरा म्हणाल्या आणि त्यांनी बाजूलाच असलेल्या लँडलाईन वरून अमूल्याला कॉल डायल केला. 1-2 रिंग मधून कॉल रिसीव्ह झाला. कॉल रिसीव्ह झाला तसं वसुंधरा आणि परीकडे बोलायला दिलं. हॅलो, कोण बोलताय? कॉल रिसीव्ह करत पलीकडून अमूल्य म्हणाली. मामी, मी परी बोलते. परी म्हणाली. हो परी, बोल ना शोना. आणि तू मला कॉल का केलास? सर्व ठीक आहे ना राजा? अमूल्याने काळजीत विचारलं. हो मामी, पण मी तुला काहीतरी सांगायला कॉल केला आहे. मी तुला सांगू का? तू रागावणार तर नाहीस ना? परी. नाही शोना, तू सांग, मी ऐकते. अमूल्या. मामी, पण तू कामात नाहीस ना? परी. नाही शोना, आत्ताच मी काम आवरून बसले. तू अगदी निवांत बोल. अमूल्या. मामी, मी आणि अक्षय मामा जरा वेळात शॉपिंगला जाणार आहोत. तू आमच्या सोबत येणार का मामी? परीने जरा कसरत विचारलं. नाही शोना, माझी एक महत्वाची मीटिंग आहे. तुम्ही जाऊन या. अमूल्याने लगेच नकार दिला. नको ना मामी. नानी, मामी नाही म्हणते. पहिलं वाक्य परी अमूल्याला म्हणाली, तर दुसरं वाक्य ती हलू आवाजात वसुंधरा यांना म्हणाली. तेही अमूल्याला ऐकू जाणार नाही असं. तिला धमकी देऊन इमोशनल ब्लॅकमेल कर. वसुंधराताई हलू आवाजात म्हणाल्या. परी, शोना काय झालं? पलीकडून अमूल्या म्हणाली, कारण परीचा रिस्पॉन्स कमी झाला होता. मामी, तू खरंच आमच्या सोबत येणार नाहीस का? परीने पुन्हा विचारलं. नाही ना शोना, माझी मीटिंग आहे. जरा वेळाने मी तिकडे जाते. सॉरी, आपण पुन्हा केव्हा तरी जाऊया, चालेल ना? अमूल्या म्हणाली. नाही मामी, मला तू आत्ताच माझ्यासोबत हवी आहेस. माझी शॉपिंग करायला तू हवीस ना?
अक्षय मामा खूप खडूस आहे, म्हणून मला तू हवी आहेस. परी. परी, मला नाही जमणार शोना. अमूल्या. नाही मामी, तू ये ना. मामा काहीच बोलणार नाही, मी सांगेन ना त्याला. प्लीज ना मामी. परी हट्ट करू लागली. शोना, हट्ट करू नको ना. हे बघ, तू अक्षय मामा सोबत जा, मस्त एन्जॉय कर आणि माझ्यासाठी काही घेऊन ये. अमूल्या. नाही, मला तूच हवी आहेस, नाहीतर मी जाणार नाही. मी मामाला सांगेन की आपण नको जाऊया. मी तुझ्याशी नाही बोलणार मग मामी. परी रडक्या स्वरात म्हणाली. उगाच नाटक, बाकी काही नाही हो. शोना, रडू नकोस ना. आपण पुन्हा केव्हा तरी जाऊ, तेव्हा मी तुझ्यासाठी शॉपिंग करेन. पण आज नाही जमणार मला, माझी मीटिंग आहे आणि ते लोक दुरून मला भेटायला आले, मग त्यांना मी नाही कसं म्हणू. अमूल्या समजुतीच्या सुरात म्हणाली. नको येऊस तू, मी तुझ्याशी बोलणारच नाही. तू पण अक्षय मामासारखी खडूस आहेस. आता मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. नानी, मी मामीशी बिलकुल बोलणार नाही. ती माझी मामी असती तर ती मला कधीच नाही म्हणाली नसती. मामीशी आता मी कट्टी घेणार नानी. अमूल्याशी बोलता बोलता परी वसुंधरा यांच्याशी बोलू लागली, जे की पलीकडून अमूल्याने ऐकलं. परी, शोना आई आहेत का तिकडे? तू जरा त्यांच्याकडे फोन दे, मी बोलते त्यांच्याशी. पलीकडून अमूल्या म्हणाली. नानी, मी मामीशी कधीच बोलणार नाही. हे घे, तिला तुझ्याशी बोलायचं आहे. परीने वसुंधरा यांच्याकडे फोन दिला आणि ती गाल फुगून बसली. हॅलो. अमूल्या, बोल बाळा. वसुंधरा म्हणाल्या. आई, परी उगाच हट्ट करते, तुम्ही तिला समजावा ना. अमूल्या. अगं, मी तिला खूप समजावून सांगितलं, पण ती ऐकत नाही. तू जरा तिचाही विचार कर ना. मॅडम आता गाल फुगून बसल्यात. वसुंधरा म्हणाल्या. आई, पण माझी खूप महत्वाची मीटिंग आहे, ती सोडून मी नाही येऊ शकत. अमूल्या. ठीक आहे, मी समजावते तिला, तू नको येऊस. तसंही तुझ्यासाठी तुझी कामच महत्वाची आहेत, नाहीतर माझा मुलगा सोबत असेल म्हणून तू नाही म्हणत असणार. मला समजतंय सर्व. आता वसुंधरा ताईंची नाटकं सुरू झाली. आज त्या अमूल्याला ब्लॅकमेल करून तिला शॉपिंग साठी तयार केल्याशिवाय यांची नाटकं संपणार नाहीत हे नक्की. आई, पण तुम्ही समजतायत असं काही नाही. न्यू 5 स्टार हॉटेल बद्दल डिस्कशन करायला सम्राट गोव्याहून मुंबईत आला आहे. आता तो एवढ्या दुरून आला आहे, मग त्याला मी नाही कसं म्हणू. अमूल्या. ठीक आहे, तू तुझी कामं कर, तीच तुझ्यासाठी महत्वाची आहेत. तसंही तू रक्ताचं पाणी करून खूप उंच शिखर गाठलं आहेस, पण यात तू तुझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची मनं दुखावू नकोस. परी छोटी आहे, पण तिने तुझ्याकडे पहिल्यांदाच हट्ट केला होता. पण असो, तू तुझं काम आवरून घरी ये, मी ठेवते. वसुंधरा म्हणाल्या आणि अमूल्याला बोलायची संधीही न देता त्यांनी कॉल कट केला आणि त्या मिहीर आणि परी यांच्याकडे पाहू लागल्या. आजचा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील भागात लवकरच भेटू. धन्यवाद.